नागपुरात एका युवकाला लिफ्ट देणं दुसऱ्या युवकाला चांगलंच महागात पडलं। बाईकवर बसताच आरोपीनं चाकूचा धाक दाखवत युवकाला ओलीस ठेवत साथीदाराच्या मदतीनं ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेत लूट केली। या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्या हद्दीत लुटीची ही घटना घडली आहे। टिमकी परिसरातील रहिवासी गुड्डू उमरकर 11 मे रोजी त्यांच्या दुचाकीने उमरेड मार्गावरून जात होते। याच वेळी रस्त्यात असलेल्या एका युवकानं त्यांना लिफ्ट मागितली। माणुसकी म्हणून गुड्डू यांनी त्याला दुचाकीवर बसवलं, मात्र त्या युवकानं गुड्डू यांच्या पाठीवर चाकू लावून त्यांना धमकावलं आणि दुचाकी निर्जन स्थळी नेली। आरोपीने युवकाला उमरेड मार्गावरील चौधरी फार्म हाऊस जवळ नेलं। या ठिकाणी त्या युवकाचा दुसरा साथीदार आधीच होता। या दोनही तरुणांनी युवकाला धमकावत त्याच्या मोबाईलवरून पेटीएमच्या माध्यमातून 29,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। याशिवाय त्याच्या पर्समधील 1,000 रुपयांची रोखही लुटली। या घटनेनंतर पीडित युवक थेट हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत शेख रेहान शेख शाकिर या आरोपीला अटक केली आहे, तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे। तर सध्या पोलीस आरोपीच्या नेटवर्कसह लुटीत वापरण्यात आलेल्या मोबाईल ट्रान्झॅक्शनची देखील तपासणी करतायत। त्याच्या बॅगमध्ये 1,000 रुपये होते तक्रारदाराच्या, त्याच्या बॅगमधून 1,000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले। तर आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं। अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख शाकिर वय 19 वर्ष राहणार हसनबाग पोलीस स्टेशन नंदनवन याला आपण अटक केलेला आहे। अजून एक आरोपी आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे। आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे।